संविधान नागरिकांचे हक्क व अधिकाराचे रक्षण करत आहे. ॲडव्होकेट कैलास मोरे यांचे प्रतिपादन. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बोधिसत्व बुद्धविहार किरवली येथे भारतीय संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲडव्होकेट कैलास मोरे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर आदर्श पत्रकार म्हणून आपलं कर्जतचे संपादक विद्यानंद ओव्हाळ, दैनिक कृषीवलचे प्रतिनिधी अनिल गवळे, महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनलचे संपादक जगदीश दगडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट कैलास मोरे म्हणाले की वंचित लोकांचा सत्कार केल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. देशभरामध्ये भारतीय संविधानाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे, कारण आज ज्यांना संविधानामधील स देखील माहीत नाही अशी लोक संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. त्यांना मात्र एकच सांगायचे आहे, संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या प्रयत्नाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात बसवण्यात आला आहे. त्यानिमित्ताने बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की भारतीय संविधानाविषयी जे लोक टीका करीत आहेत त्यांना टीका करण्याचा अधिकार देखील भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्यांच्या या वाक्याचा अर्थ संविधानावर टीका करणाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन, सम्यक नागसेन सदावर्ते, ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट, राजेंद्र बोराडे सर, मुख्याध्यापक, गौतम गायकवाड, सरकारी वकील मुंबई, उमेश गायकवाड, कर्जत नगरसेवक, ॲडव्होकेट गोपाळ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी समता सैनिक दल कॅप्टन विठ्ठल वामन गायकवाड यांच्या स्मरणार्थ कबड्डी खेळातील लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधिसत्व बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, राहुल गायकवाड, विजयाताई सोनावणे, किरण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहिलं असेल, भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक आहे त्याचं वाचन आज केलं जातं आहे. भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक म्हणजे त्या भारतीय संविधानाचा हृदय बोलायला का हरकत नाही आहे. कारण भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला 395 कलमं लिहिलेली आहेत, त्या 395चा जो पूर्ण सार आहे तो भारतीय संविधानामध्ये आहे. आणि आपण जर थोडक्यात जर पाहिलं तर व्हॉट इज द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे काय, कायद्याचा कायदा म्हणजे काय, तर भारतीय संविधान आहे. आणि दुसरा एक त्याच्यातला जर पाहिला तर तुमच्या आमच्या ज्या काय भावना आहेत, तुम्हा आम्हाला जे काय एक्सप्रेस करायचं आहे, तर त्याचा इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर कॉन्स्टिट्यूशन इज अ विल ऑफ पीपल, म्हणजे लोकांची जी इच्छा आहे ती इच्छा कशामध्ये व्यक्त झालेली आहे, ती भारतीय संविधानामध्ये झालेली आहे. आणि थोडक्यात त्याच्यापेक्षा अजून जर सोप्या भाषेमध्ये जर पाहिलं तर भारतीय संविधानामध्ये काय दिलेले आहे, तुमच्या आमचे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत. आणि हे मूलभूत कर्तव्य अधिकार याची अंमलबजावणी कोणी करायची आहे, तर एक शासकीय जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने करायची, सिस्टीमनी करायची आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुमच्या आमच्यावर सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये भारतीय संविधानामध्ये जर सर्वात मोठं जर केंद्रस्थानी कोण असेल तर ती व्यक्ती आणि म्हणजे माणूस केंद्रस्थानी आहे. आणि मग ह्या माणसाला केंद्रस्थानी मानून भारतीय संविधान तयार करण्यात आलेलं आहे. आता भारतीय संविधानाबद्दलचा खूप उहापोह झालेला आहे, सर्वांना माहिती आहे. आज भारतीय संविधानाचा महत्त्वाचा जर भाग पाहिला तर आज भारतीय जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीमधल्या असलेल्या ड्रेसवर त्यांचा स्टॅच्यूचं अनावरण करण्यात आलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे कॉन्स्टिट्यूशन बनवताना किती मोठं योगदान होतं या निमित्ताने आपल्या निदर्शनास येईल. आणि हे करत असताना आपण बघतोय का भारतीय संविधानावर जितकं भारतीय संविधान चांगलं आहे त्याच्यावर अननेसेसरी भारतीय संविधानाला कुठेतरी त्याच्यावर टीका केली जाते. आणि टीका करत असताना भारतीय संविधानातलं ज्यांना सुद्धा माहीत नाही अशी लोकंसुद्धा त्याच्यावर टीका करत असतात. तर या निमित्ताने मला वाटतं ह्या देशातले जेवढे आज नागरिक आहेत त्या नागरिकांनी एक भान ठेवलं पाहिजे का आज आपण सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत जे काय आपण हक्क आणि अधिकार जे काय सुखसुविधा ज्या आपण प्राप्त करतोय त्याच्यामधलं जर सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन असेल तर भारतीय संविधानाचं आहे. आणि हे सर्व विसरता आज आपण बघतोय सोशल मीडिया आणि इतर
ठिकाणी भारतीय संविधानाला कुठेतरी टार्गेट केलं जातं आहे. आज आपण पाहिलं असेल ह्या देशामध्ये भारतीय संविधान कसं कुचकामी हे ठरवण्यासाठी अननेसेसरी मणिपूरचं उदाहरण घ्या, महाराष्ट्रातलं घ्या, UP, बिहार, इव्हन तुमच्या राजस्थानचं घ्या, आरक्षणाच्या निमित्ताने अनेक लोकांना त्याच्यामध्ये त्याचा उठाव केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये दाखवलं जाते कशा प्रकारचा भारतीय संविधान हे कुचकामी आहे. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर ज्या काय गोष्टी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून आलेल्या आहे. आणि आपण पाहिलं असेल, मी खास करून रिझर्वेशनवरच बोलतो. आज रिझर्वेशनचं जर पाहिलं तर इक्वॅलिटी बिफोरला म्हणजे समता आली पाहिजे. पण समता कधी येते? सर्व लोक जर समान असतील त्यांच्यामध्ये समता येते. पण जिथं सर्व लोक समानच नाही आहेत त्यांच्यामध्ये समता प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना याच्यामधली खूप महत्त्वाची आहे. का छत्रपती शाहू महाराजांना काय करायचं होतं? जो अशक्त आहे त्याला जर सशक्त करायचा असेल तर त्याला आपण काहीतरी त्याला फूड दिलं पाहिजे, त्याला खाद्य दिलं पाहिजे, तरच तो त्या व्यवस्थेमध्ये तो समता प्रस्थापित करू शकतो. आणि ह्याच्यासाठी ही रिझर्वेशन ही महत्त्वाची त्याच्यामधली पॉलिसी आहे. परंतु ह्याच्यामधला रिझर्वेशन ही कशी संधी आहे या आर्टिकल 15 आणि 16 जे सांगितलेलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता भारतीय संविधानाला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जाते किंवा भारतीय संविधानाबद्दल ज्या चुकीच्या गोष्टी मांडल्या जातात त्याच्या संदर्भातली जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. आणि आज खरोखर किरवलीमध्ये आज बोधीविहार जी कमिटी आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम मला वाटतं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. कारण भारतीय संविधान हा माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मरेपर्यंतच्या जेवढ्या त्याच्या सुखसोयी, त्याच्या हक्क आणि अधिकार असतात या अधिकाराबद्दलचं पूर्णपणे त्याचं रक्षण हे भारतीय संविधान करत असतं. आज जस्टिस चंद्रचूड यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे जे लोक भारतीय संविधानाबद्दल टीका करत असतात तर त्यांच्यासुद्धा अधिकाराचं रक्षण हे भारतीय संविधान करते. तर ह्या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे का त्यांनासुद्धा त्याची कदाचित जाणीव नाही आहे का आपण भारतीय संविधानावर जे राईट टू स्पीच आणि फ्रीडम ह्या अंतर्गत जे आपण बोलतो आहे तर त्याचंसुद्धा जे प्रोटेक्शन हे भारतीय संविधान करतं आहे. तर एकंदरीत मला वाटतं सर्व भारतीयांना या निमित्ताने मी आवाहन करेन, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान आहे आणि आमच्या हक्क व अधिकाराचं रक्षण करणारा एक मोठा दस्तऐवज आहे. आणि आजच्या ह्या दिवसानिमित्त आपण त्याचं जे पावित्र्य आहे, त्याचं जे महत्त्व आहे हे सर्व समजून घेतलं पाहिजे. मी पुन्हा एकदा या आजच्या दिवसानिमित्त सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. दर्शना पवार, कर्जत. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.